नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्याने पार्थसाठी साबुदाणा खिचडी आणलेली असते, तर ती त्याच्यासाठी वाढत असते। तर आता पार्थ खूप खुश असतो। तर आता पार्थच्या कॅबिनमध्ये आता रम्या आणि जीवा येतो। तर जीवाला हे पाहून इतका मोठा धक्का बसतो की काव्य किती छान संसार चालवून घेते स्वतःचा, हे पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो। तर आता त्या ठिकाणी पार्थला दिसतं की जीवा आलेला आहे म्हणून। तर आता पार्थ म्हणतो, जीवा तू किती परफेक्ट टाइमावर आलाय, तुला माहिती आहेस का? काव्य सुद्धा आताच आलं आहे, काव्याने माझ्यासाठी साबुदाणा खिचडी आणली आहे, चल आपण तिघं मिळून खाऊया साबुदाणा खिचडी। तेव्हा आता जीवा म्हणतो, नाही नको, प्रेमात शेअरिंग करायचं नसतं असं आता जीवा म्हणताच आता काव्याच्या कपाळावर आळ्या पडून जातात। पण आता पार्थच्या मनामध्ये लड्डू फुटत असतात। पार्थला खूप बरं वाटत असतं की काव्य माझ्यासाठी टिफिन घेऊन आलाय म्हणून। तर आता इकडे जीवाचं आणि काव्याचं दोघेही एकमेकांवर जळत असतात। तर काव्य त्याच्याकडे आता रागानेच बघत असते। तिथून आता जीवा निघून जातो। तर आता इकडे जीवा लिफ्टमध्ये जातो, तेव्हा आता काव्य येते त्या लिफ्ट जवळ आणि लिफ्टमध्ये घुसते आणि म्हणते, जीवा तुझा गैरसमज झाला आहे, तुला वाटत असं काहीही नाहीये जीवा। तेव्हा आता जीवा रागातच म्हणतो, दोघेही मस्त थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला, हनीमूनला। तेव्हा आता काव्य इतकी चिडते की काव्याचा डायरेक्ट हातच उचलला जातो। काव्य आता जीवाच्या कानाखाली मारणार असतोच, आता जीवाने तिचा हात पकडलेला असतो। दोघांचंही मन एकमेकांपासून दुखावलेलं असतं। तर आता इकडे जीवा काव्याला समजून घेईल का आणि काव्य सुद्धा जीवाला समजून घेईल का, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।